समाजात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे या उदात्त हेतूने मोदी येथील अष्टभुजा देवस्थानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अष्टभुजा देवस्थानचे अध्यक्ष संतोष कदम, विजय चिंतलवार, सुरेश मोरे, सोमनाथ काटकर, वाकीधर रागचे, वैजनाथ गवळी, अर्जुन चव्हाण, माजी महापौर आरिफ शेख, तौफिक शेख तसेच इतर हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन समाजामध्ये एकता हा संदेश लोकांमध्ये पोहोचावा या उदात्त हेतूने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया आयोजक संतोष कदम यांनी दिली। पवित्र रमजान सण आणि ह्या सणाचं जे महिनाभर उपवास असतात आणि त्या उपवासाचा जो रोजा इफ्तारचा कार्यक्रम असतो आणि आम्ही सध्या 5 वर्षाला हा प्रोग्राम आम्ही हाती घेतलेला आहे आणि जातीय सलोखा राखण्यासाठी आता पहिल्यांदा बरंच काही बोललं त्या बाबतीत आणि ही खरंच एक आपली नांदी पाहिजे। आपण सर्व एकत्र आहोत। काहीतरी कोण तर कुठेतरी मोठं बोलणारा असतो तो दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असतो। अशाला ही एक चपराक आहे आणि माझी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की महासंत, राष्ट्रपुरुष, महापुरुष हे चांगले शिकवून देऊन गेलेले आहेत, पण काहीतरी कुठेतरी काहीतरी इतिहास काढून अर्धवट इतिहासाची माहिती देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि जे चांगले युवक शिकाले त्यांना भडकटायचं या अशा पद्धतीचं राजकारण, गलिच्छ राजकारण झालेलं आहे। आणि मला वाटतं की आम्ही सर्व एकच आहोत। हिंदू धर्म, हिंदू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, आम्ही सगळे भाई भाई म्हणतो आणि आपलं सर्व जातीय सलोखा राखण्याचं आव्हान मी देवस्थानच्या वतीने खरंच नम्रपणे आव्हान करतो की आपण सर्वांनी अशा अपप्रचारात बळी पडू न पडता भारतीय सलोखा राखावा। मोदी येथील अष्टभुजा देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करून एक नवा आदर्श निर्माण केल्याची भावना माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी व्यक्त केली। मोदी भाग के अंदर अष्टभुजा देवस्थान मंडल उनके सभी ट्रस्ट की जानिब से सामने ही हमारी मोदी मस्जिद है। यहाँ के सभी हमारे ट्रस्टियों को, रोजगार भाइयों को बुलाकर जो कार्यक्रम रहा है ये तारीफ काबिल है। सोलापुर शहर जिला में महाराष्ट्र ने बल्कि पूरे भारत देश में एक जातीय सलोखा, एक हिंदू मुस्लिम भाइयों का एकोपा, एक मोहब्बत का, भाईचारे का, इंसानों का जो नाता देवस्थान के सभी हमारे साथियों ने दिखाया। मैंने कहा सोशल गुरु मोदी भाई की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ।